हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत सातेफळ येथे शुक्रवारी रोजी सायंकाळी रात्री 10च्या सुमारास अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा झाल्याने सातेगाव सातेफळ परिसरामध्ये शेतातील झाडे, सोलर लाईटचे पंप, कनेक्शन प्लेट आणि आखाड्यावरील शेड वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची घटना पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर राज्य महामार्ग लातूर ते अकोला या हयातनगर रोडवर मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले झाडे उन्मळून पडल्याने रस्ता सकाळी पर्यंत बंद झाला होता। वेळीच रस्त्याच्या कडेला असलेला शेतकऱ्याने रस्ता बंद पडल्या अवस्थेत पाहून तात्काळ मदत करून रस्त्यावरील उन्मळून पडलेले झाड तोडून रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत श्रीहरी अंबोरे पाटील, उपसंपादक, महाराष्ट्र राज्य। मध्ये बालक होते आणि ते दोघं नवरा बायको असे मिळून 5 जण मदत कुटुंब त्यांचं होतं। योगायोगाने काही मी गणेश बालाजी अंबोरे, शिवार सातेफळ येथील आमच्या शेतातील रात्रीच्या सुमारे 10 वाजता वाऱ्यावादळाने आमच्या शेतावरील जवळपास 20 पत्रे असे पूर्ण इंगलसहित टोपला टोप वाऱ्यावादळाने उडालेला आहे। त्यात आमच्या 2 शेळ्या जखमी झाल्या, जनावरं आणि मधात सालगड्याची काही उडून वाऱ्यावादळानं लांब जाऊन पडले। एक मोठा आखाड्यावरील लिंब पडून पूर्ण झाडाची नुकसान झाली। त्यात मधी गव्हाची थप्पी, बियाणे आणून ठेवलेले खत हे पूर्ण भिजलेलं आहे। अशा प्रकारे अंदाजे किती नुकसान झालेले आहे बियाणं आणि खतात? अंदाजे बियाणे आणि खताचे लाख ते 1.5 लाख रुपये असं नुकसान झालेलं आहे। एक शेळी या संदर्भात ग्रामसेवक किंवा तलाठी यांना काय कल्पना दिलेली आहे का? नाही, आज शनिवार रविवार असल्यामुळे काही सुट्टीचा टाइम आहे, मी काही कल्पना आपत्कालीन व्यवस्थापन समितीला किंवा तहसील प्रशासनाला कल्पना नाही, सुट्टी आली असल्यामुळे काहीच ग्रामपंचायतला वगैरे काही नाही।